बघा आपला प्रॉब्लेम सेट 3 चालू आहे. प्रॉब्लेम सेट 3 मध्ये क्वेश्चन नंबर 5 पर्यंत काल झालं. 6 नंबरचा जो क्वेश्चन आहे, इन द फिगर सर्कल विथ सेंटर एम टचेस द सर्कल विथ एन. हा एन आहे, एन इज द सेंटर ऑफ द सर्कल अँड एम इज द सेंटर ऑफ सर्कल. टू सर्कल टचिंग ॲट पॉईंट टी. टी पॉईंटमध्ये टू सर्कल इंटरनली टचिंग आहेत, आहे की नाही. इंटरनली टचिंग सर्कल असल्यामुळे रेड डाय ऑफ लार्ज सर्कल आर एम इज 9 सेंटीमीटर अँड रेडियस ऑफ स्मॉल सर्कल. स्मॉल सर्कलची रेडियस किती आहे? 2.5 सेंटीमीटर. फाइंड द गिवन क्वेश्चन्स. दिलेल्या क्वेश्चनची फाइंड्स करायला सांगितलेत आपल्याला. मी थोडंसं एक कन्स्ट्रक्शन ड्रॉ करून घेतो. कन्स्ट्रक्शन ड्रॉ कसं करून घ्यायचं? टी एन एम हे जे आहेत ते काय करून घ्यायचे? जॉईन करून घ्यायचे. टी एन एम. ओके. मग बघा, जर कन्स्ट्रक्शन करून टी एन एम जॉईन करून घेतला तर कशा स्वरूपात होतो? ओके, टी एन एम हा जॉईन करून घेतला. आता हा जॉईन करून घेतल्यावर इथे एक परपेंडिक्युलर आपण असं ड्रॉ करून घेऊ. आता इथं ड्रॉ केल्याच्या नंतर ही रेडियस होईल. ओके, पहिल्यांदा म्हटले आपल्याला फाइंड द लेंथ ऑफ एम टी. एम आणि टी फाइंड करायचा आहे. ओके, एम टी. मग मला सांगा, अगोदर आपण बघूया सेगमेंट आर एम अँड टी एम आर रेड डाय ऑफ लार्ज सर्कल. त्या लार्ज सर्कलच्या काय आहेत? रेड डाय आहेत. रेड डाय आहेत. ओके, मग या रेडियस ऑफ द लार्ज सर्कल, मग या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो आर एम इज इक्वल टू टी एम इज इक्वल टू 9 सेंटीमीटर. ओके, आर एम आणि टी एम किती आला? 9 सेंटीमीटर. रेड डाय ऑफ सेम सर्कल. मग आपल्याला फाइंड द टी एम म्हटलं आहे. टी एम याला रिझन तुम्ही असं लिहू शकताय, रेड डाय ऑफ सेम सर्कल. देअरफॉर लेंथ ऑफ टी एम, लेंथ ऑफ टी एम इज इक्वल टू 9 सेंटीमीटर. पहिला भेटला क्वेश्चन आपल्याला. ओके, त्यानंतर सेकंड नंबर काय बघा, फाइंड द सेगमेंट ऑफ एम एन. एम एन सेगमेंटची लेंथ काढायची. एम एन. आता एक मिनिट सांगा, हा टी एम आपल्याला माहीत आहे. ओके, मग त्यानंतर आपण बघूया टी एन अँड एन एस. सेगमेंट टी एन अँड एन एस आर रेड डाय ऑफ स्मॉल सर्कल. त्या दोन पण काय आहेत? रेड डाय आहेत. स्मॉल सर्कल. रेडियस ऑफ स्मॉल सर्कल किती? 2.5. टी एन इज इक्वल टू एन एस इज इक्वल टू 2.5. याला आपण रेड डाय ऑफ सेम सर्कल तुम्ही म्हणू शकता. रेड डाय ऑफ सेम सर्कल. रेड डाय ऑफ सेम सर्कल. आता 2.5 दिल्याच्या नंतर आता आपल्याला या ठिकाणी जो फाइंड करायला सांगितला, एम एन फाइंड करायला सांगितलं आहे. मग या ठिकाणी एम एन म्हणजे द डिस्टन्स बिटवीन टू सेंटर ऑफ द सर्कल्स. टू सर्कल्स टचिंग इंटरनली. टू सर्कल्स आर टचिंग इंटरनली. ज्यावेळेस इंटरनली टचिंग सर्कल्स असतात त्यावेळेस काय होतंय की द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर ऑफ टू सर्कल इज इक्वल टू द डिफरन्स ऑफ रेड डाय. रेड डायच्या डिफरन्स एवढा असतो. मग आपण हे 3 पॉईंट्स आर कोलिनियर. ओके, मग आपण याला असं म्हणू शकतो टी एम इज इक्वल टू टी एम इज इक्वल टू टी एन प्लस एन एम. टी एन एम कॉलिनियर. का कॉलिनियर असतात? आपल्याला एक जो प्रॉपर्टीज आहे त्यामध्ये त्याला आपण थेरम ऑफ टचिंग सर्कल्स पण म्हणू शकतो. टचिंग सर्कलमध्ये काय असतंय? द सेंटर ऑफ सर्कल्स अँड टचिंग पॉईंट्स आर कोलिनियर पॉईंट्स. ओके, थेरम ऑफ टचिंग सर्कलचा जो थेरम आहे, टचिंग सर्कलचा थेरम काय असतो? टू सेंटर्स अँड देअर टचिंग पॉईंट्स आर कोलिनियर. म्हणजे दोन्ही सर्कलचा
जो सेंटर असतो तो आणि त्यांचा जो टचिंग पॉईंट असतो हे तिन्ही पण काय असतात, आर कोलिनियर असतात. आपल्याला फाईंड काय करायचं आहे, एम एन फाईंड करायचं आहे. ओके, मग आता एन एम इज इक्वल टू, हा टी एन इकडे आल्यावर मायनस होईल, मग एन एम इज इक्वल टू किंवा एम एन इज इक्वल टू टी एम मायनस टी एन. टी एम टोटल किती आहे, टी एम आहे 9, 9 मायनस 2.5 एम एन इज इक्वल टू काय आला, एम एन 9मधून 2.5 मायनस करा, 2 मायनस करा 9मधून 7, 6.5 का, 6.5 सेकंड नंबर भेटला. आता जो आपल्याला थर्ड नंबरचा राहिला आहे तो थर्ड नंबरचा काय बघा, थर्ड नंबरमध्ये म्हटलं फाइंड द मेजर ऑफ अँगल एन एस एम. एन एस एम या अँगलचं मेजर काढायला सांगितलं. मग आपण अगोदर म्हणूया आर एम इज tangent segment and NS is radius. मग मला सांगा टँजेंटचं आणि रेडियसचं काय रिलेशन आहे. टँजेंट आणि रेडियसचं रिलेशन हे आहे की टँजेंट इज टँजेंट परपेंडिक्युलर टू द रेडियस ॲट कॉन्टॅक्ट पॉईंट. म्हणजे त्याला आपण थेरम ऑफ टँजेंट थेरम म्हणू शकतो. देअर फॉर angle NSM is equal to 90 डिग्री आणि त्याचा रिझन लिहिणार तुम्ही टँजेंट थेरम. टँजेंट थेरम therefore measure of angle NSM is equal to 90 डिग्री. हा जो होता तो 3 नंबरचा होता. म्हणजे या स्वरूपामध्ये जो आपला क्वेश्चन नंबर 6 होता तो या स्वरूपात दिलेला होता. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये 3 फाईंड करायचे होते आपल्याला, फर्स्ट सेकंड अँड थर्ड क्वेश्चन. 3 क्वेश्चन दिलेले होते, तिन्ही क्वेश्चन या ठिकाणी सॉल्व्ह केले. आता बघूया नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 7. बघा क्वेश्चन नंबर 7, सर्कल्स विथ सेंटर्स एक्स अँड वाय टच इच अदर ॲट पॉईंट झेड, ए सिकेंड पासिंग थ्रू झेड intersect the circle at point B and A. Then prove that radius XA parallel to radius YB. कन्स्ट्रक्शन काय दिलंय, हा क्वेश्चन जो 7 नंबरचा आहे तो आपल्याला ऍक्टिव्हिटीच्या स्वरूपामध्ये दिलेला आहे. कम्प्लीट द ऍक्टिव्हिटी, पण आपण तो सॉल्व्ह करून घेऊ. मी लिहिताना पूर्ण एक्सप्लेन करून देतो आणि जे फिलिंग द ब्लँक्स आहेत ते आपण कम्प्लीट करूया. ओके, 7 नंबरचा पूर्ण क्वेश्चन आपल्याला कम्प्लीट द ऍक्टिव्हिटीमध्ये दिलेला आहे, पण आपण तो काय करूया, एक्सप्लेन करून घेऊ, सॉल्व्ह करून घेऊ किंवा त्याला त्या दिलेल्या इन्फॉर्मेशननुसार कंप्लीट करत चालूया. कन्स्ट्रक्शन मध्ये काय म्हटलंय, ड्रॉ सेगमेंट एक्स झेड अँड वाय झेड. पहिली फिलिंग द ब्लँक्स काय असेल, वाय झेड अँड वाय झेड. ओके, प्रूफ बघूया आता. प्रूफ मध्ये बघूया काय म्हणते. प्रूफ मध्ये बघा, बाय थेरम ऑफ टचिंग सर्कल्स, थेरम ऑफ टचिंग सर्कल्स बघा, बाय थेरम ऑफ टचिंग सर्कल्स पॉइंट्स एक्स झेड वाय आर. सांगा बरं काय असतील पॉइंट एक्स झेड वाय. टचिंग सर्कल्स तुम्हाला या अगोदरच्या क्वेश्चन मध्ये आपण बघितलंय, टू सर्कल आर टचिंग देअर सेंटर्स अँड कॉन्टॅक्ट पॉइंट्स किंवा टचिंग पॉइंट्स आर कोलिनियर. पॉइंट्स एक्स झेड वाय आर कोलिनियर. म्हणजे सेकंड फिलिंग द ब्लँक्स काय असणार, कोलिनियर. ओके, म्हणजे एका रेषेमध्ये आहे. ही पहिली फिलिंग द ब्लँक्स झाली. देअर फॉर अँगल एक्स झेड ए कॉन्ग्रंट अँगल, कुठे बघा एक्स झेड ए, हा अँगल कॉन्ग्रंटला हा अँगल होईल. अँगल कोणता मग सांगा, एक्स झेड ए वाय झेड बी, वाय झेड बी. रिझन काय लिहिणार, वर्टिकली
अपोजिट अँगल, वर्टिकली अपोजिट अँगल. ओके. तिसरी फिलिंग द ब्लँक्स झाली अँगल वाय झेड बी. ओके. त्यानंतर काय म्हटलंय, लेट सपोज अँगल एक्स झेड ए इज इक्वल अँगल बी झेड वाय. एक लक्षात ठेवा, वाय झेड बी म्हणजे बी झेड वाय. तुम्हाला जर खालच्या ह्याच्यात बघितलं असतं, याच्यावरून आपल्याला ही फिलिंग द ब्लँक बी कंप्लीट करता आली असते. बघा, बी झेड वाय म्हटले, याचा अर्थ कॉन्ग्रंट आहे, म्हणजे याचं आणि याचं दोघांचं मेजर काय असणार, सेमच असणार. इज इक्वल टू याचं मेजर कन्सिडर केलं त्यांनी काय, स्मॉल ए. याला फर्स्ट नंबर. हा अँगल कॉन्ग्रंट झाला, मग याचं मेजर ए भेटलं, मग याचं किती असणार, एच असणार. त्यानंतर काय म्हटलंय, नाव सेगमेंट एक्स ए. नाव सेगमेंट एक्स ए कॉन्ग्रंट सेगमेंट किंवा इक्वल सेगमेंट कोणती सांगा, एक्स झेड. एक्स ए आणि एक्स झेड हे दोन्ही कॉन्ग्रंट आहेत. मध्ये का कॉन्ग्रंट आहे, रेड ऑफ सेम सर्कल. रेड ऑफ सेम सर्कल, एकाच वर्तुळाचे सर्कल, एकाच सर्कलच्या टू कॉर्ड्स आर कॉन्ग्रंट असतात. म्हणजे या दोन कॉन्ग्रंट झाल्या. मग मला सांगा हा ट्रायंगल कोणत्या टाइपचा होईल, आयसोसेल्स ट्रायंगल्स. ओके. मग आयसोसेल्स ट्रायंगल थेरम होईल. आयसोसेल्स ट्रायंगल थेरम मध्ये काय असतात, अँगल अपोजिट टू कॉन्ग्रंट साइड्स आर कॉन्ग्रंट. म्हणजे या दोन साइड कॉन्ग्रंट झाल्या, हा अँगल ए म्हटल्यावर हा पण अँगल काय होणार, ए होणार. ओके. मग आपल्याला इथे त्यांनी दिले असं की अँगल एक्स ए झेड, अँगल एक्स ए झेड इज इक्वल टू अँगल एक्स झेड ए इज इक्वल टू ए. याला त्यांनी सांगितलंय आयसोसेल्स ट्रायंगल थेरम. काय बरं, आयसोसेल्स ट्रायंगल थेरम काय असतो, मी आता तुम्हाला सांगितलेला जो आहे तो अँगल अपोजिट टू कॉन्ग्रंट साइड्स आर कॉन्ग्रंट. ओके. म्हणजे जर टू साइड्स आर कॉन्ग्रंट, देअर अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रंट. त्याचे अपोजिट अँगल पण काय होत असतात, कॉन्ग्रंट होत असतात. सिमिलरली त्याच पद्धतीनं सेगमेंट वाय बी, सेगमेंट वाय बी कॉन्ग्रंट सेग. सांगा बरं कुठे वाय बी, बघा वाय बी ला कॉन्ग्रंट कोणते होणार, वाय झेड. रिझन, याचा पण रेड ऑफ सेम सर्कल, रेड ऑफ सेम सर्कल. आणि याला किती नंबर दिला, 3 नंबर दिला याला. ओके, 3 नंबर दिला. आता परत त्यांचं मेजर दिलंय त्यांनी, अँगल बी झेड वाय इज इक्वल मेजर बी झेड वाय. हा ए म्हटल्यावर हा पण एच होणार. परत मगाचा रिझन होणार कोणतं, आयसोसेल्स ट्रायंगल होईल आणि आयसोसेल ट्रायंगलचे अपोजिट अँगल अपोजिट टू कॉन्ग्रंट साइड आर कॉन्ग्रंट. मग बी झेड वाय आणि अँगल झेड बी वाय इज इक्वल टू, याचं पण मेजर काय येणार, एच मेजर येणार. ओके. मग मला सांगा हा अँगल ए, हा ए, परत हा ए आणि हा ए, हे मला सांगा ज्यावेळेस आपल्याला टू साइड्स आर सिमिलर दाखवायचे असतील तर पॅरलल दाखवायचे असतील, पॅरलल जर दाखवायचे असतील तर पॅरलल साइड कधी होतात, ज्यावेळेस अल्टरनेट अँगल हे कॉन्ग्रंट आले पाहिजेत किंवा त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग अँगल आर कॉन्ग्रंट. मग इथं झेडच्या स्वरूपात होऊ शकतंय, हा झेडच्या स्वरूपात, म्हणजे हे दोन अँगल कॉन्ग्रंट आले का बघा, याचं मेजर पण हे आलं, याचं मेजर पण हे आलं, म्हणजे इथं झेडच्या स्वरूपातले अँगल तयार होऊ शकतात. झेडच्या स्वरूपात कोणते अँगल तयार होतात, अल्टरनेट अँगल. आणि जर अल्टरनेट अँगल जर कॉन्ग्रंट होत असतील तर आपण त्याला काय म्हणू शकतो की अल्टरनेट अँगल टेस्ट. ओके. मग ते सिमिलर जरी म्हटलं तर अल्टरनेट अँगल टेस्ट नुसार, ते प्रॉपर्टी नुसार नाही, टेस्ट नुसार सिमिलर होऊ शकतात. मग आपण आता याला असं म्हणू शकतो म्हणजे देअरफॉर फ्रॉम फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. पण फर्स्ट सेकंड थर्ड वरून का बरं, फर्स्ट मध्ये या दोन अँगलचं मेजर किती म्हटलंय, कोणत्या दोन अँगलचं माहितीये का, या दोघांचं मेजर ए होतं. सेकंड मध्ये काय म्हटलंय, या दोघांचं मेजर इक्वल आहे. आणि थर्ड मध्ये म्हटलं या दोघांचं म्हणजे ए ए ए ए, चारही अँगलचे मेजर इक्वल आले. मग फ्रॉम फर्स्ट, सेकंड, थर्ड वरून अँगल एक्स ए झेड, अँगल एक्स ए झेड इज इक्वल, मेजर ऑफ अँगल
YBZ हे दोन इक्वल झाले. देअरफॉर म्हणून आपल्याला असं म्हणता येईल रेडियस XA parallel to the radius YB. Which test? Alternate angle test. कोणत्या टेस्ट ना? अल्टरनेट अँगल टेस्ट ना ह्या टू लाईन्स काय झाल्या? पॅरलल झाल्या. म्हणजे अल्टरनेट अँगल टेस्ट या ठिकाणी म्हणजे आपल्याला या ठिकाणी ही सर्व प्रोसेस आपण हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट करण्यासाठी दाखवली. पहिल्यांदा काय म्हटलं आपण? हे व्हर्टिकली अपोजिट अँगल कॉन्ग्रुएंट दाखवले. पुन्हा रेड ऑफ सेम सर्कल्स म्हणून हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट झाले. हा ए कॉन्ग्रुएंट झाला, परत हा पण काय झाला? आयसोसियल्स ट्रायंगल म्हणून हे बेस अँगल पण कॉन्ग्रुएंट झाले. म्हणजे ए हे दोन्ही पण ए आल्यामुळं अल्टरनेट अँगल टेस्ट नुसार त्या XA आणि YB या दोन लाईन ज्या आहेत त्या दोन्ही लाईन्स काय झाल्या? पॅरलल झाल्या. ठीक आहे. या स्वरूपामध्ये जो आपला 7 नंबरचा क्वेश्चन होता तो या ठिकाणी सॉल्व्ह झालाय. ठीक आहे. आता याच्यानंतरचा जो 8 नंबरचा क्वेश्चन आहे तो बघूया. बघा क्वेश्चन नंबर 8 काय म्हटलंय? सर्कल विथ सेंटर X and Y टच इंटरनली ॲट पॉइंट Z. सेगमेंट BZ इज अ कॉर्ड ऑफ बिगर सर्कल. बिगर सर्कलची ती काय आहे? कॉर्ड आहे. ऑफ बिगर सर्कल अँड इंटरसेक्ट स्मॉलर सर्कल ॲट पॉइंट A. हे पॉईंटमध्ये काय होती? ती इंटरसेक्ट होते. टू प्रूव्ह करायचं आपल्याला AX पॅरलल टू BY. म्हणजे एक लक्षात ठेवा, परत पॅरलल दाखवायचं. मग पॅरलल दाखवण्यासाठी आपल्याला जनरली 3 टेस्ट या ठिकाणी कामी येतात. नंबर 1 ची करस्पॉन्डिंग अँगलची असेल. बघा पॅरलल दाखवण्यासाठी आपल्याला जनरली 3 टेस्ट आपल्याला या ठिकाणी वापरावे लागतात. नंबर 1 ची म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट दाखवावं लागतील. जर करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट आले, करस्पॉन्डिंग अँगल जर कॉन्ग्रुएंट आले तर त्या टू लाईन्स पॅरलल होतील. किंवा अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट आले तर त्या लाईन पॅरलल होतील. किंवा इंटेरियर अँगल और सप्लिमेंटरी जर आले तर त्या टू लाईन्स काय होतात? पॅरलल होतात. आता एक लक्षात ठेवा, या ठिकाणी आपल्याला जो अँगल दाखवले आहेत म्हणजे या ठिकाणी हे दोन अँगल आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवावं लागतील, आहे की नाही? मग हे कसले अँगल तयार होतात? हे करस्पॉन्डिंग अँगल तयार होतात. आणि करस्पॉन्डिंग अँगल जर कॉन्ग्रुएंट झाले तर या टू लाईन्स आर पॅरलल होते. ओके. आपल्याला थोडं कन्स्ट्रक्शन करून घेतलंय मी. YZ ड्रॉ करून घेतलाय. मग आपण इथं कन्स्ट्रक्शन लिहितो मी. कन्स्ट्रक्ट काय केलंय? ड्रॉ सेगमेंट YZ. कोणती सेगमेंट ड्रॉ केली? YZ. हे YZ मी ड्रॉ केली. आता प्रूव्ह करताना प्रूफ मध्ये बघूया. बघा प्रूफ मध्ये अगोदर काय बघावं लागेल आपल्याला? इन अ स्मॉल सर्कल बघूया अगोदर. इन अ स्मॉल सर्कल X is center of small circle. X is a center of small circle. मग या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल सेगमेंट XA congruent segment XZ because red die of same circle. रेड डाय ऑफ सेम सर्कल. मग रेड डाय ऑफ सेम सर्कल म्हटल्यावर या ठिकाणी हे दोन जर कॉन्ग्रुएंट होत असतील देअर बेस अँगल आर कॉन्ग्रुएंट. देअर बेस अँगल किंवा अँगल अपोजिट टू कॉन्ग्रुएंट साइड्स आर कॉन्ग्रुएंट. मग या ठिकाणी अँगल XAZ अँगल XAZ कॉन्ग्रुएंट अँगल XZA properties of isosceles triangle theorem. Isosceles angle theorem काय असतो? अँगल अपोजिट टू कॉन्ग्रुएंट साइड्स आर कॉन्ग्रुएंट. याला मी लेट म्हणतो. अँगल XAZ इज इक्वल टू अँगल XZA इज इक्वल टू A. मगाचे जसं आपण A कन्सिडर केलं तसं यांचं मेजर कन्सिडर केलं A. म्हणजे हा अँगल आणि हा अँगल काय भेटले? त्यांचं मेजर A भेटला. आता बघूया y is a center of
वाय इज द सेंटर ऑफ बिगर सर्कल. बिगर सर्कलचं किंवा बिग सर्कलचं सेंटर हे वाय आहे. मग यामध्ये आपण असं म्हणू शकतो सेगमेंट वाय बी अँड वाय झेड आर रेडियस. मग या ठिकाणी वाय बी कॉन्ग्रंट वाय झेड बिकॉज रेड ऑफ सेम सर्कल. रेड ऑफ सेम सर्कल. परत तो आयसोसेल्स ट्रायंगल होईल. अँगल वाय झेड बी, अँगल वाय झेड बी कॉन्ग्रंट अँगल. वाय झेड बी ला कोणता कॉन्ग्रंट होईल? वाय झेड बी ला कॉन्ग्रंट अँगल होईल वाय बी झेड. आयसोसेल्स ट्रायंगल, आयसोसेल्स ट्रायंगल थेरम. याला आपण सेकंड नंबर देऊ. किंवा एक मिनिट मला सांगा, या ठिकाणी बी जो अँगल आहे एक्स झेड ए, झेड जो आहे त्या झेडचं मेजर किती फर्स्ट मध्ये ए आहे. मग या झेडचं मेजर ए आहे म्हटल्यावर याचं पण मेजर काय येऊ शकतंय? एच येऊ शकतं. मग आपण त्याला असं म्हणू शकतो फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड. एक लक्षात ठेवा, आता या अँगलचे मेजर तर आपल्याला ए असं माहिती आहे. मग परत याचं पण मेजर काय होणार? ए होऊ शकतं. फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड अँगल झेड बी वाय किंवा वाय बी झेड, वाय बी झेड इज इक्वल टू ए. याचं पण मेजर काय आलं? ए आलं. मग आता मला सांगा एक्स ए झेडचं मेजर काय? परत अँगल एक्स ए झेड, एक्स ए झेड इज इक्वल टू हा पण काय आहे? ए आहे. फ्रॉम फर्स्ट वरून. मग याचं बी मेजर ए आहे आणि याचं बी मेजर ए आहे. म्हणजे हा ए आला आणि हा पण ए आला. म्हणजे टू अँगल्स आर कॉन्ग्रंट. मग याच्यावरून आपण असं म्हणू शकतो बघा, अँगल वाय बी झेड इज इक्वल टू अँगल एक्स ए झेड इज इक्वल टू ए. मग याचं जर मेजर इक्वल येत असेल देअरफॉर सेगमेंट एक्स ए parallel to segment YB because corresponding angles test. कशानुसार पॅरलल झाले? करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. जर टू अँगल्स आर करस्पॉन्डिंग कॉन्ग्रंट, या ठिकाणी तयार होणारे अँगल कॉन्ग्रंट आहेत हे, बट अँगल्स आर करस्पॉन्डिंग. करस्पॉन्डिंग अँगल जर तयार होत असतील तर त्या टू लाईन्स आर काय असतात? पॅरलल असतात. मग या ठिकाणी सेगमेंट एक्स ए पॅरलल टू सेगमेंट वाय बी. या स्वरूपामध्ये हा जो क्वेश्चन होता आपला 8 नंबरचा, तो क्वेश्चन या ठिकाणी काय झालाय? कंप्लीट झालेला आहे. ठीक आहे, या स्वरूपामध्ये क्वेश्चन नंबर 8 होता. आता जो नेक्स्ट क्वेश्चन आहे 9 नंबरचा, तो आता आपण काय करूया? नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊया. ठीक आहे, चालतंय, थांबू या ठिकाणी आपण.